गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा, इन लास्ट लेक्चर तुम्हाला सांगितलं होतं का विटाकरनी त्याच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं त्याच्या सेरीजनुसार 5 किंगडममध्ये वर्गीकरण केलं होतं, क्लासिफिकेशन केलं. त्याच्यापैकी फर्स्ट किंगडम कुठला? मोनेरा. एक इथे ॲक्टिव्हिटी दिली आहे, किंगडम 1 मोनेरा. टेक ए स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड ऑर बटर मिल्क ऑन अ क्लीन ग्लास स्लाईड. डायल्यूट इट विथ ए लिटल वॉटर. बटर मिल्क किंवा कर्ड म्हणजे दही घ्यायची आहे, स्मॉल ड्रॉप. आणि कशामध्ये डायल्यूट करायचं आहे ते? लिटिल वॉटरमध्ये. केअरफुल कीप ए कवर स्लिप. आणि त्याला कवर स्लिप लावायची आणि ते ऑब्झर्व हाय कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये काय करायचं आहे ते ऑब्झर्व करायचं आहे. व्हॉट डिड यू सी? आणि मग त्याच्यातनं तुम्हाला काय दिसतं? मूविंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. त्याच्यातनं तुम्हाला काय दिसतं? त्या कर्डमध्ये कसे मायक्रोब्स आहे, एकदम स्मॉल रॉड लाईक असतात, त्याचप्रमाणे मूव्हिंग असतात. असे जे बॅक्टेरिया दिसतात त्याला काय म्हणतात? लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. म्हणजे दह्यामध्ये आणि बटर मिल्कमध्ये कुठले बॅक्टेरिया असतात? लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. ऑल टाईप्स ऑफ बॅक्टेरिया आर ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. आणि बरेच सगळ्या टाईपचे बॅक्टेरिया आणि अजून कसे असतात ते? ब्ल्यू ग्रीन अल्गी. हे सगळे कशामध्ये असतात? किंगडम मोनेरामध्ये. कशामध्ये? किंगडम मोनेरा. बघा मग इथं ऑर्गॅनिझम्स फ्रॉम किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरामध्ये असणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्याची इथे नेम्स दिलेली. बघा फर्स्ट काय? क्लॉस्ट्रिडियम रेटॅनी. बघा ब्ल्यू कलरचं अल्गी दिसतीये. नंतर स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया. बघा इथे पण ब्ल्यू कलरची आहे. नंतर ट्रेपोनिमा पॅलिडम. बघा रॉड लाईक स्ट्रक्चर दिसतंय. व्हिब्रिओ क्लोरेला. इथं बघा रेड लाईक स्ट्रक्चर दिसतंय, रॉड लाईक आणि मूव्हिंग स्ट्रक्चर दिसतंय. नंतर लिगोनिला न्यूमोनिया. इथं पण रॉड लाईक स्ट्रक्चर आहे. नंतर स्टॅफायलोकोकस ऑरेयस. ते पण छोटे छोटे डॉट आहेत आणि मूव्हिंग आहे रेड कलरचं दिसतंय बघा. नंतर सॅलेमोनल टायफाय. बघा ब्ल्यू कलरचं आहे, मूव्हिंग अल्गी दिसते ती. आणि क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम हे सुद्धा ब्ल्यू कलरचं आहे, मूव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. म्हणजे अशा पद्धतीने किंगडम 1 मोनेरामध्ये ह्या वेगवेगळे जे बॅक्टेरियाज आहेत त्या बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन म्हणजे केलेलं आहे, मूव्हिंग. मग आता ह्या किंगडम मोनेराच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्याचे गुणधर्म कुठले कुठले आहेत? बघा ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. त्याच्यामध्ये असणारे सगळे ऑर्गॅनिझम्स कसे आहेत? युनिसेल्युलर म्हणजे एक सेलच आहे फक्त त्या ऑर्गॅनिझममध्ये. सेकंड, दे मे बी ऑटोट्रॉपिक ऑर हेटेरोटॉपिक. सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय? ते जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते काही ऑटोट्रॉपिक पण असू शकतात आणि हेटेरोट्रॉपिकसुद्धा असू शकतात. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाऊट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनिलीज. आणि हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कसे असतात? प्रोकॅरियोटिक सेल विदाऊट डिस्टिंक्ट न्यूक्लियस. आणि त्याच्यामध्ये असणारे न्यूक्लियस कसे असतात? एकदम डिस्टिंक्ट, एकदम स्मॉल असतात. अंडरस्टँड? आता सेकंड जे क्लासिफिकेशन आहे ते काय आहे? किंगडम 2 प्रोटिस्टा. ते सुद्धा एक ॲक्टिव्हिटी आहे. प्रिपेअर ए टेम्पररी mount of 1 drop of pond water on a glass slide. Observe it under a low power and high power of microscope. बघा ग्लास स्लाईडवर काय घ्यायचं आहे? माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर घ्यायचं आहे. हे डबक्यातलं पाणी घ्यायचं आहे का स्लाईडवर एक थेंब. यू विल फाइंड सम मोटिल्स मायक्रोब्स विथ इरेग्युलर शेप. धीज आर अमिबा. मग हे जे काही पाणी घेतलं, पॉन्ड वॉटर जे घेतलं, त्याचे ते लो पॉवर कंपाऊंड मायक्रोस्कोपमधनं ऑब्झर्व करायचं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसणार आहे? कुठले मायक्रोब्स दिसणार आहे? मायक्रोब्स जे दिसणार आहे ते कसे असणार आहे? इरेग्युलर शेपचे. आणि त्यालाच काय म्हणतात? अमिबा. काय म्हणतात? अमिबा. मग त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाईन न्यूक्लियस एन्क्लोज इन ए न्यूक्लिअर मेम्ब्रेन. प्रोटिस्टा हे कसे आहेत? मग सिंगल सेल ऑर्गॅनिझम म्हणजे सुद्धा कसे आहेत? युनिसेल्युलर आहे. आणि त्याच्यामध्ये असणारे जे न्यूक्लियस आहेत ते कसे आहेत? वेल डिफाईन्ड आहे. दे हॅव सिपोडिया और हेअर लाईक सिलिया और व्हाईफ लाईक फ्लॅगिला फॉर लोकोमोशन. आणि अमिबा तुम्हाला माहीतच आहे, अमिबा पॅरामोशियम हे कसे असतात? एकपेशीय युनिसेल्युलर असतात. मग त्याच्या जे आहे त्याच्यावर कसं स्ट्रक्चर असतं? हेअर लाईक स्ट्रक्चर असतं. नंतर थर्ड कॅरेक्टरिस्टिक कशी? ऑटोट्रॉप्स. एक्झाम्पल युग्लिना वोल्वॉक्स कंटेन क्लोरोप्लास्ट
आणि हेटेरोट्रॉप्समध्ये काय अमिबा आणि पॅरामेशियम. ऑटोट्रॉप्स म्हणजे जे स्वतःचं हे करतात. हेटेरोट्रॉप म्हणजे काय जे दुसऱ्यांवर अवलंबून असतात अन्न मिळवण्यासाठी. ऑटोट्रॉप्समध्ये काय युग्लिना व्हॉलवॉक्स कंटेन्स क्लोरोपास आणि हेटेरोट्रॉप्समध्ये काय आहे अमिबा आणि पॅरामोशियम. त्याचे एक्झाम्पल्स बघा इथे पिक्चरमध्ये दिसतं. व्हॉलवॉक्स कसे असतात, राऊंड शेप असतात, त्याच्यामध्ये जे न्यूक्लियस असतात ते न्यूक्लियस कसे एन्क्लोज आहे. तसंच पॅरामोशियमसुद्धा आणि हेटेरोट्रॉपचे पॅरामोशियम आणि अमिबा हे काय आहे कुठले एक्झाम्पल्स आहे हेटेरोट्रॉपचे. आणि व्हॉलवॉक्स आणि युग्लिना हे कसले एक्झाम्पल्स आहेत ऑटोट्रॉपचे. अंडरस्टँड. नेक्स्ट किंगडम इज किंगडम फंगाय. कुठलं किंगडम आहे पुढचं फंगाय. ॲक्टिव्हिटी 1, टेक ए मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड ऑर भाकरी अँड कीप इट इन अ कंटेनर विथ लीड फॉर 2-3 days. फंगाय माहिती तुम्हाला. फंगाय म्हणजे काय बुरशी. मग काय घ्यायचं आहे ब्रेडचा तुकडा घ्यायचा आहे किंवा भाकरी घ्यायचं आहे आणि ते 2-3 दिवस एका पॅक डब्यामध्ये बंद करून ठेवायचे. आफ्टर 2-3 days ए फाईन कॉटन थ्रेड लाईक टफ्ट इज फाउंड ग्रोविंग ऑन द सरफेस ऑफ द ब्रेड. ब्रेडवर किंवा भाकरीवर 2-3 दिवसानंतर डबा उघडून बघितल्यानंतर काय दिसणार आहे त्याच्यावर एक बुरशीसारखं स्ट्रक्चर थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसणार आहे म्हणजेच त्याला काय म्हणतात बुरशी. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ फ्यू थ्रेड्स फ्रॉम धिस कल्चर अँड ऑब्झर्व इट अंडर द मायक्रोस्कोप. आणि मग त्या बुरशीचे वरतून जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतंय त्याचं थोडंसं काय घ्यायचं आहे क्वांटिटीमध्ये ते स्लाईडवर घ्यायचे आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली काय करायचं ते सुद्धा ऑब्झर्व करायचे. मग तुम्हाला फंगस माहीतच आहे सगळ्यांना. आपण ते घरीसुद्धा एक्सपेरिमेंट करू शकतो. मग फंगाईचं बघा इथे डायग्राम दिलेली आहे. फंगाईस कशा पद्धतीने असतात त्याच्यामध्ये हायफा, ॲपोफायसिस, स्पॉरॅन्जियम, कॉलोमिला, रायझॉइड्स हे सगळे फंगाय आहेत. नंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगाय बघा इथं अजून एक दिलेलं आहे सम फंगाय. बरे अजून फंगायच्या वेगळ्या डायग्राम्स दिलेल्या आहे. तर पुढचा टॉपिक काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगाय. दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. फंगाय कसे असतात नॉन ग्रीन आणि युकॅरियोटिक असतात आणि ते याच्यावर वाढत असतात म्हणून त्याला काय म्हणतात हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रोप्स. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. आणि हे कसे असतात सॅप्रोट्रोप्स असतात त्याच्यामुळे ते जे काही डेड झालेले ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याच्यावर त्याची काय होत असते ग्रोथ होत असते म्हणजे ते त्याला फीड करत असतात. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड सिटिन. त्याचे जे सेल वॉल तयार होत असतात ते कशाने तयार होतात जे काही शुगर वॉल तयार होत असते ती कशाने तयार होत असते सेल वॉल टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर. टफ आणि कॉम्प्लेक्स जी शुगर असते त्याने तयार होत असते त्यालाच काय म्हणतात सायटिन. काय म्हणतात चेटिन. अँड सम फंगाय आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. आणि बरेच जे फंगाय असतात ते थ्रेड लाईकच असतात आणि त्याच्यामधले जे बरेच न्यूक्लियाय असतात ते कशामध्ये प्रेझेंट असतात सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. फॉर एक्झाम्पल बेकर सिस्ट म्हणजे बेकरीमधले जे पदार्थ असतात ते. ॲस्पेरेजिलस म्हणजेच फंगस ऑन कॉर्न. ॲस्पार्जिलस म्हणजे काय फंगस ऑन कॉर्न म्हणजे मक्यावर आलेली बुरशी. आणि नंतर पेनिसिलियम आणि मशरूम. काय पेनिसिलियम आणि मशरूम. बघा ह्या डायग्राममध्ये दिसतंय हे वरती काय आहे मशरूमचं चित्र आहे. कसलं आहे मशरूम. त्याचप्रमाणे इथे जे आहे हे काय आहे पेनिसिलियम्स आहेत. काय आहे पेनिसिलियम्स. ऑल ऑफ यू अंडरस्टँड येस. आता बघा दो मेनी सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस आफ्टर द व्हिटाकर्स हीज 5 किंगडम सिस्टीम इज वाईडली ॲक्सेप्टेड. बघा व्हिटाकरनी हे जे काही क्लासिफिकेशन आहे ते इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि ह्या ज्या किंगडम आहेत त्या वाईडली ॲक्सेप्टेड केल्या गेल्या आहेत. आता इथे एक क्वेश्चन आहे त्याचा आन्सर तुम्हाला राईट करायचा आहे. एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ व्हिटाकर्स क्लासिफिकेशन. म्हणजे तुमचा आजचा होमवर्क आहे काय तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ व्हिटाकर्स क्लासिफिकेशन. सगळ्यांना समजलं येस. थँक्यू.